नमस्कार मित्रांनो, मराठी भयकथामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्या अगोदर एक नम्र विनंती. जर तुम्ही रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणाऱ्या भयकथांचे चाहते असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातला प्रत्येक क्षण तुम्हाला बांधून ठेवेल आणि शेवट तर तुम्हाला पूर्णपणे हादरवून टाकेल. तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर सुरू करूया. आजची भयानक कहाणी. ती रात्र खरंच खूप भयान होती. पौर्णिमेचा चंद्रही कुठेतरी ढगांच्या गर्तेत लपला होता. आकाशातील लुकलुकणारे तारेही आपली चमक हरवून बसले होते. जणू काही भयान घटनेचे साक्षीदार होण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते. शांत, भयान आणि गूढ अशा त्या रात्रीच्या काळोखात फक्त किड्यांचा किरकिरा आणि लांबवरून ऐकू येणाऱ्या लांडग्यांच्या डरकाळींचा आवाज ऐकू येत होता. ही शांतता अशी होती की साधा श्वास घेणंही जड वाटत होतं. गावात सर्वत्र भयान शांतता पसरली होती. प्रत्येक घरातील दिवे कधीच मालवले होते. फक्त गावच्या बाहेर दाट झाडीत उभा असलेला पाटलांचा जुना वाडा शांतपणे उभा होता. वाड्याच्या एका जुन्या चिरेबंद खिडकीतून एक फिकट पिवळा दिवा मंदपणे चमकत होता. वाड्यातील प्रत्येक दगड, प्रत्येक भिंत अनेक वर्षाचा इतिहास आणि रहस्य आपल्या पोटात घेऊन उभी होती. वाड्याच्या पायऱ्यांवरून कधीतरी कुणीतरी गूढपणे चालल्याचा आवाज येत असे आणि वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीसोबत वाड्याचे जुने लाकडी दरवाजे थरथरत होते. वाड्याच्या आत धोंडीबा पाटील यांचा 70 वर्षाचा वृद्ध नोकर अजूनही जागा होता. लालटेंच्या मंद प्रकाशात तो एका शेकोटीजवळ बसला होता. त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या वाड्याच्या जुन्या भिंतींपेक्षाही अधिक जुन्या वाटत होत्या. आयुष्याच्या वाटेवर त्याने पाहिलेल्या अनेक घटना त्यांच्या डोळ्यातील एका विचित्र चमकने दर्शवत होत्या. गावातील लोक म्हणायचे की धोंडीबाला वाड्याच्या प्रत्येक ईट आणि प्रत्येक कोपऱ्याची गोष्ट माहीत आहे. ते असेही म्हणायचे की धोंडीबाने अशा अनेक रात्री त्या वाड्यात काढल्या आहेत जिथे रात्रीचा सन्नाटाच सर्वात मोठा आवाज बनतो. धोंडीबाने हळूच आपली काठी बाजूला ठेवली आणि एक खोल श्वास घेतला. त्याने डोळे मिटले आणि त्याच्या डोळ्यासमोर अनेक वर्षापूर्वीची एक रात्र उभी राहिली. ती रात्र जी त्याच्या आयुष्याची दिशा बदलून गेली होती. ती रात्र जी आजही त्याला शांत झोपू देत नव्हती. त्याच्यासाठी ती रात्र अजूनही संपली नव्हती. वाड्याचा भयान एकांत आणि बाहेरचा काळोख त्याला अजूनही त्याच घटनेची आठवण करून देत होता. बाहेरच्या झाडांच्या सावल्या वाड्याच्या भिंतीवर भयान आकार घेत होत्या. जणू काही ती भयान रात्र परत येत होती. धोंडीबालाही माहीत होतं ही रात्र काहीतरी घेऊन येत होती, काहीतरी जे त्याच्या आत्म्याला अजूनही त्रास देत होते. पण काय होतं ते रहस्य? आणि तो धोंडीबा आजही त्याच भीतीमध्ये का जगत होता? धोंडीबाच्या डोळ्यासमोर अनेक वर्षापूर्वीची ती रात्र उभी राहिली, जेव्हा त्याच्या आयुष्यातल्या एका अविस्मरणीय घटनेची सुरुवात झाली होती. तो दिवस त्याला आजही स्पष्ट आठवत होता. पाटील यांच्या काही महत्त्वाच्या कामासाठी तो शहरात गेला होता. दुपारच्या जेवणानंतर तो निघाला तेव्हा त्याला वाटले की तो सहजपणे संध्याकाळपर्यंत गावात परत पोचेल. पण शहरात काम पूर्ण व्हायला वेळ लागला आणि वाटेत झालेल्या एका अपघातामुळे त्याचा रस्ता अडला. तासभर तो तिथेच थांबला. शेवटी जेव्हा रस्ता मोकळा झाला तेव्हा काळोख पूर्णपणे पसरला होता. धोंडीबाच्या मनात थोडी धाकधूक सुरू झाली होती, कारण त्याला माहीत होते की गाव जवळ जरी असले तरी मध्ये घनदाट जंगल होतं, जे गाव आणि बाहेरील जगाला वेगळे करत होते. धोंडीबाने आपली पावले वेगाने टाकण्यास सुरुवात केली. त्याच्या खांद्यावर एक जुनी कापडी पिशवी होती, ज्यात पाटील यांच्या कागदपत्रांसोबत थोडी शिदोरी होती. त्याच्या मनात विचार सुरू होता की कितीही लवकर पोचलो तरी पाटील चिडतीलच, कारण रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबणे त्यांना पसंत नव्हते. पण त्याहून जास्त भीती त्याला त्या जंगलाची होती. तो कितीतरी वर्षापासून त्या गावात राहत होता, पण रात्रीच्या वेळी त्या जंगलातून एकट्याने कधीच गेला नव्हता. गावात नेहमी जंगलातील गूढ गोष्टींच्या चर्चा सुरू असत. रात्रीच्या वेळी भटकणाऱ्या आत्म्यांच्या आणि चुकलेल्या वाटेवर लोकांना
फसवणाऱ्या भूतांच्या कथा त्याने ऐकल्या होत्या. जसजसा तो जंगलाच्या आत शिरू लागला तसतसा काळोख अधिकच गडद होऊ लागला. उंच वाढलेली झाडे आपल्या लांब फांद्याने रस्ता अशा प्रकारे झाकत होती जणू ती कोणालाही आत येऊ देण्यास रोकत आहे. झाडांच्या पानांमधून येणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाने एक भयान संगीत तयार झालं होतं. धोंडीबाला वाटले की प्रत्येक झाड त्याला पाहतोय, प्रत्येक पानाचा आवाज त्याला बोलावतोय. त्याच्या डोक्यावर आकाशातील तारेही दिसत नव्हते आणि चंद्रही पूर्णपणे लपलेला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त काळोख होता आणि मध्ये एकाकी धोंडीबा चालत होता. त्याला आता चालताना प्रत्येक क्षणाला एक विचित्र अनुभूती येत होती, जणू काही त्याला कोणीतरी सतत पाहत आहे. त्याने मागे वळून पाहिले पण त्याला फक्त काळोखच दिसला. त्याच्या पाठीमागून येणाऱ्या पावलांच्या आवाजाची त्याला शंका येऊ लागली. त्याला वाटली की कोणीतरी त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत आहे. तो आणखी घाबरला आणि त्याने आपली चाल आणखी वाढवली. त्याचे हृदय जोरात धडधडू लागले. त्या भयान शांततेत त्याच्या हृदयाचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. त्याला वाटले की तो लवकरच जंगलातून बाहेर पडेल, पण रस्ता संपतच नव्हता. त्याच्या डोक्यात विचार येऊ लागले, मी चुकीच्या रस्त्यावर तर नाही ना? त्याच्या मनात एक भयान विचार आला, जर मी रस्ता चुकलो तर? त्याच क्षणी त्याला दूरवरून एक चमक दिसली. ती चमक हळूहळू त्याच्या दिशेने येत होती. ती नेमकी काय होती? माणूस की दुसरं काही? धोंडीबाने आता पुढे काय करावे हे त्याला कळत नव्हते. त्याला एका क्षणासाठी वाटले की त्याने तिथेच थांबावे, पण त्याला पुढे जाण्याचा मोह आवरला नाही. ती चमक नेमकी काय होती आणि ती त्याला कुठे घेऊन जाणार होती? धोंडीबाच्या डोळ्यात ती चमक जशी जशी जवळ येत होती तशी तशी त्याच्या मनातील धाकधूक वाढत होती. सुरुवातीला त्याला वाटले की कोणीतरी मशाली घेऊन येत आहे. त्याला थोडा दिलासा मिळाला, कारण या भयान जंगलात त्याला कोणीतरी सोबती भेटले होते. पण जशी ती चमक जवळ आली तसे त्याला जाणवलं की ही काही मशाल नव्हती. ती एक स्त्री होती, पूर्णपणे पांढऱ्या साडीत, जी हवेत तरंगल्यासारखी चालत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र चमक होती, जशी चंद्राच्या प्रकाशात असते. पण त्या रात्री तर चंद्रही ढगानाट लपून बसलेला होता. तिच्या डोळ्यांमध्ये एक भयान काळेपणा होता, जणू त्या आतमध्ये कोणतीही भावना शिल्लक नव्हती. ओठ निळे पडले होते आणि चेहऱ्यावर एक अनामिक उदासी पसरली होती. धोंडीबा पूर्णपणे घाबरून गेला. या सुनसान जंगलात एवढ्या रात्री एकटी स्त्री, तीही अशा विचित्र स्वरूपात. त्याच्या मनात भीतीची एक थंड लहर धावली, पण त्याच वेळी त्याच्या मनात एक अनामिक उत्सुकताही निर्माण झाली. ही कोण असू शकते? त्याने स्वतःला विचारले. गावातीलच कोणी रस्ता तर नाही चुकली ना? ती स्त्री जशी जशी धोंडीबाच्या जवळ आली तशी तशी तिच्या चेहऱ्यावरील चमक अधिकच तीव्र होऊ लागली. धोंडीबाच्या डोळ्यांवर तिचा प्रकाश इतका पडत होता, जणू त्याच्या डोळ्यांसमोर सूर्य उगवला आहे. तिच्याजवळ पोचल्यावर तिने आपला चेहरा वर केला. धोंडीबाने पाहिले तिच्या डोळ्यांमध्ये कोणताही भाव नव्हता. त्या काळ्या खोल विहिरींसारख्या दिसत होत्या. कुठे चाललेस धोंडीबा? तिने एका मधुर पण पोकळ आवाजात विचारलं. धोंडीबाचा घसा कोरडा पडला होता. तो काहीच बोलू शकत नाही, फक्त त्या स्त्रीकडे पाहत राहिला. हरवल्यासारखा दिसतोयस? तिने पुन्हा विचारले. धोंडीबाचे हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की त्याला वाटले ते त्याच्या छातीतून बाहेर पडेल. त्याने एका क्षणासाठी मागे वळून पळण्याचा विचार केला, पण त्याचे पाय जमिनीत रुतल्यासारखे झाले होते. तो हलू शकला नाही. घाबरू नकोस, ती म्हणाली, मी तुला काही करणार नाही. धोंडीबाला आता खात्री पटली होती की ही काही सामान्य स्त्री नाही. त्याने गावात अशा अनेक कथा ऐकल्या होत्या, ज्या रात्रीच्या वेळी भटकणाऱ्या आणि वाट चुकलेल्या लोकांना आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या आत्म्यांबद्दल होत्या. त्याने कितीतरी हिंमत गोळा केली आणि अडखळत म्हणाला, मी मी माझ्या गावाकडे जात आहे. स्त्रीच्या आवाजात एक विचित्र कडवटपणा आला. ती म्हणाली, गाव इथं खूप दूर आहे. ये, मी तुला एक सोपा रस्ता दाखवते. त्यानंतर ती स्त्री धोंडीबाच्या समोरून निघाली आणि जंगलातील एका अशा वाटेकडे वळली जी त्याने कधीच पाहिली नव्हती. ती वाट इतकी घनदाट झुडपाने झाकलेली होती की धोंडीबाला विश्वासच बसत नव्हता.
की कोणी त्यातून जाऊ शकते, पण ती स्त्री अगदी सहजपणे त्यातून चालत होती. तिची पांढरी साडी एकाही काट्यात अडकत नव्हती. धोंडीबाने घाबरून डोळे मिटले आणि देवाला आठवले. त्याला खात्री होती की तो एका भयानक जाळ्यात अडकणार आहे. त्याच्या मनात विचार आले, आता माझं काय होणार? ही स्त्री मला कुठे घेऊन जाईल? धोंडीबा पूर्णपणे घाबरून गेला होता. त्याच्या समोर ती गूढ स्त्री एका अशा वाटेवर चालत होती जी त्याला कधीच माहीत नव्हती. काटेरी झुडपाणी आणि वेलीनी ती वाट इतकी पूर्णपणे झाकलेली होती की तिथून एखादा प्राणीही जाऊ शकणार नाही. पण ती स्त्री अगदी सहजपणे चालत होती. तिची पांढरी साडी एकाही काट्यात अडकत नव्हती. तिच्या पायांचा आवाजही येत नव्हता. जणू काही ती हवेतच तरंगत होती. धोंडीबाला आता खात्री पटली होती की ही एक सामान्य स्त्री नसून जंगलातील एक आत्मा आहे, जो त्याला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या अंगावर भीतीने थरथर काटा आला. त्याला वाटले की आता त्याच्या आयुष्याचा शेवट जवळ आला आहे. त्याने डोळे मिटले आणि देवाला आठवले. त्याने मनातल्या मनात देवाचे नाव घेतले आणि प्रार्थना केली, देवा, मला या संकटातून वाचव. त्याच क्षणी त्याच्या कानावर एक जोरदार आवाज पडला, जो त्याला पूर्णपणे ओळखीचा होता. धोंडीबा, कुठे अडकलायस? एवढा वेळ काय लागतोय तुला? हा आवाज पाटील साहेबांचा होता. धोंडीबाने डोळे उघडले. त्याच्या समोरची ती गूढ स्त्री आणि तिच्या चेहऱ्यावरील ती चमक गायब झाली होती. ती काटेरी झुडपांची वाट ही आता एक सामान्य घनदाट झाडी दिसत होती. त्याला विश्वासच बसत नाही. एका क्षणासाठी त्याला वाटले की तो स्वप्न पाहत आहे. धोंडीबा, अरे कुठे आहेस? पाटील साहेबांनी पुन्हा आवाज दिला. धोंडीबाने आवाजाच्या दिशेने पाहिले. समोर पाटील साहेब त्यांच्या हातातील लालटेन घेऊन उभे होते. त्यांच्या मागे गावातील 2-3 लोकही होते. त्यांच्या लालटेनच्या प्रकाशात त्या भयान जंगलाचा काळोख दूर पडत होता. पाटील यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. धोंडीबा धावत त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या पायाशी बसला. तो थरथरत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पाटील साहेबांनी त्याला उठवले आणि विचारले, काय झाले धोंडीबा? तू इथे का उभा आहेस? आम्ही तुला खूप शोधत होतो. धोंडीबाने त्यांना पाहिलेली संपूर्ण घटना सांगितली. त्या गूढ स्त्रीबद्दल, तिच्या विचित्र चमकाबद्दल आणि तिने त्याला दाखवलेल्या वाटेबद्दल. पाटील साहेबांनी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकून घेतले. त्यांचे चेहरे गंभीर झाले होते. त्यांनी धोंडीबाच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला दिलासा दिला. चल आता आपण घरी जाऊया, पाटील साहेब म्हणाले. पण त्यांच्या चेहऱ्यावर एक भीतीची रेषा स्पष्ट दिसत होती. पण पाटील साहेब, ती खरंच होती, धोंडीबा अडखळत म्हणाला. पाटील साहेबांनी त्याला पुन्हा एकदा सावरले. त्या क्षणी धोंडीबाला कळले की पाटील साहेबांनी अशा गोष्टीची माहिती आहे, पण त्या गूढ स्त्रीचे रहस्य काय होते आणि पाटील साहेबांना त्याबद्दल नक्की काय माहिती होती. पाटील साहेबांनी धोंडीबाच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला जंगलातून बाहेर घेऊन गेले. वाड्याच्या वाटेवर ते त्याला म्हणाले, धोंडीबा, ती एक चकवा होती. जंगलात अशा अनेक आत्मा भटकतात, ज्या लोकांना भ्रमित करतात आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. देवाचे आभार मान की तू योग्य वेळी बाहेर आलास. पाटील साहेबांच्या आवाजात एक अनामिक भीती होती. जणू काही त्यांना अशा अनुभवाची पूर्वीपासूनच माहिती होती. गावात पोचल्यावर धोंडीबाने सर्वांसमोर आपली गोष्ट सांगितली, पण कोणीही त्याला पूर्णपणे विश्वास ठेवला नाही. काही लोकांनी त्याला वेड्यात काढले, तर काहींनी जंगलातल्या वाऱ्याचा परिणाम असेल असे म्हणून सोडून दिले. पण धोंडीबाच्या डोळ्यातून आणि शब्दातून त्याची भीती स्पष्टपणे दिसत होती. त्या रात्री धोंडीबा वाड्यात परतला, पण त्याची झोप पूर्णपणे उडून गेली होती. डोळे मिटले की त्याला फक्त त्या स्त्रीचा भयान चेहरा दिसत होता. तिचे काळे डोळे आणि तिचा पोकळ आवाज त्याच्या कानात घुमत होता. वाड्याच्या भिंतीवर पडलेल्या सावल्या त्याला त्या स्त्रीच्या आकाराच्या वाटत होत्या. त्याला प्रत्येक क्षणी जाणवत होते की ती त्याच्या आसपासच आहे. तो आता वाड्यात सुरक्षित नव्हता. त्याच्या मनात भीतीचे एक नवीन घर झाले होते. त्याने आपल्या पलंगावर पडून डोळे मिटले, पण त्याला शांत झोप लागली नाही. त्याच्या डोळ्यासमोर फक्त ती भयान रात्र उभी राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी धोंडीबा उठला, पण त्याच्या चेहऱ्यावर रात्रीच्या भीतीची स्पष्ट निशाणी होती. त्याचा चेहरा निस्तेज झाला होता.
तो पाटील साहेबांकडे गेला आणि त्यांना म्हणाला, साहेब, मला आता बाहेरच्या कामासाठी पाठवू नका. पाटील साहेबांनी त्यांची अवस्था पाहिली आणि त्याला समजावले. त्या दिवसापासून धोंडीबाने स्वतःला वाड्याच्या आतच सीमित करून घेतले. तो बाहेरच्या जगात क्वचितच जात असे. त्याचे आयुष्य त्या एका रात्रीच्या भीतीभोवती फिरत होते. त्याला असे वाटले की ती स्त्री त्याला वाड्यातही त्रास देत आहे. रात्रीच्या शांततेत त्याला वाड्याच्या लाकडी दारांच्या किंकाळ्यांमध्ये तिचा आवाज ऐकू येत होता. कधी कधी त्याला असे वाटत होते की कोणीतरी त्याच्या जवळून पांढऱ्या साडीत गेली आहे. पण जेव्हा तो पाहत असे तेव्हा तिथे कोणीच नसायचे. त्याला वाटले की तो वेडा होत आहे. वाड्यातील जुनी भिंते, बंद दरवाजे आणि अंधार त्याला त्या रात्रीची आठवण करून देत होते. त्या रात्रीनंतर धोंडीबाने कधीच त्या वाटेवरून एकट्याने प्रवास केला नाही. त्याच्या मनात ती भीती कायमची बसली होती. त्याला असे वाटायचे की तो अजूनही त्या भयान रात्रीत अडकलेला आहे आणि ती रात्र कधीच संपणार नाही. पण धोंडीबा ज्या गोष्टीला केवळ एक चकवा मानत होता ती खरोखरच फक्त एक भ्रम होता की त्यामागे आणखी काहीतरी भयान सत्य दडलेले होते. धोंडीबाचा हा अनुभव त्याला वाड्यात का अडकवून ठेवत होता? आजही ती रात्र त्याच्या डोळ्यासमोर उभी होती. शेकोटीतील लाकडं वाकडी तिकडी पेटत होते आणि मंद पिवळ्या प्रकाशात धोंडीबाचा चेहरा अधिकच निस्तेज दिसत होता. बाहेर अजूनही तोच भयान काळोख पसरलेला होता. किड्यांचा किरकिरा आणि लांडग्यांच्या डरकाळ्यांचा आवाज वाड्याच्या भिंतींना आदळून पुन्हा एकदा धोंडीबाच्या कानावर पडत होता. तो आता थकलेला होता. गेली अनेक वर्षे तो त्याच भयान रात्रीत जगत होता. त्याच्यासाठी ती रात्र कधीच संपली नव्हती आणि सकाळ कधीच झाली नव्हती. त्या भयानक अनुभवानंतर त्याने स्वतःला वाड्यातच बंद करून घेतले होते. तो बाहेरच्या जगात फारसा जास्त जात नसे. गावकरी म्हणायचे की त्याने वाड्यातील एकांत स्वीकारला आहे. पण त्यांना माहीत नव्हते की धोंडीबाने एकांतने तर भीतीला स्वीकारले होते. त्या रात्री भेटलेल्या गूढ स्त्रीची भीती त्याच्या मनात इतकी खोलवर रुजली होती की त्याला वाड्यातील प्रत्येक सावलीत, प्रत्येक आवाजात तिचा भास होत असे. त्याला असे वाटत होते की वाड्याच्या बंद दारांच्या आतही ती स्त्री त्याला पाहत आहे. तिच्या रिकाम्या डोळ्यांनी आणि पोकळ हास्याने त्याला बोलावत आहे. वाड्यातील जुने लाकडी दरवाजे जेव्हा वाऱ्याने थरथरत होते तेव्हा धोंडीबाला तोच पोकळ आवाज ऐकू येत असे. वाड्यातील जुन्या मोळीत निघालेल्या वस्तूंमधून येणारा आवाज त्याला त्या स्त्रीच्या बांगड्यांचा आवाजासारखा वाटत होता. तो रात्रभर जागा राहायचा, भिंतींकडे पाहत बसायचा, पण त्याला कधीच शांत झोप लागली नाही. त्याच्या डोक्यातील तो प्रसंग एखाद्या भयानक स्वप्नासारखा त्याच्या मागे लागला होता, जो कधीच संपत नव्हता. त्याला असे वाटत होते की तो आजही त्या जंगलातच उभा आहे, त्या गूढ स्त्री समोर. ती त्याला आजही म्हणत होती, "हे, मी तुला एक सोपा रस्ता दाखवते." पण धोंडीबाचे पाय आजही जमिनीत रुतलेले होते, कारण त्याला माहीत होते की ती वाट केवळ एका मृत्यूकडे घेऊन जाणारी आहे. धोंडीबाने हळूच आपले डोळे मिटले. त्याच्या चेहऱ्यावर एक भयान शांतता होती. त्याची कहाणी वाड्याच्या भिंतीत कायमची कैद झाली होती आणि तो स्वतः त्या कहाणीचा एक भाग बनला होता. त्याच्यासाठी सूर्यास्त झाला नव्हता, तर एका भयान रात्रीची सुरुवात झाली होती, जी कधीच संपणार नव्हती. ती रात्र फक्त धोंडीबाच्या आयुष्यातच नाही, तर पाटील यांच्या वाड्यातही कायमची कैद झाली होती. तुम्हाला काय वाटतं? धोंडीबाला खरोखरच त्या स्त्रीने फसवलं होतं की त्याच्या मनात तयार झालेला तो फक्त एक भ्रम होता आणि ती गूढ स्त्री केवळ त्या जंगलातच होती की तिने धोंडीबाचा पाठलाग करून वाड्यातही प्रवेश केला होता? तर मित्रांनो, ही होती आजची भयकथा. तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या मराठी भयकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण त्या मित्रांकडे जाऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला. तर प्रथम त्यांची नावे घेऊया. पहिले म्हणजे आशा मनोहर नांगरे, वाळकी, तालुका औंढा नागनाथ, शशिकांत पवार, ठाणे, ज्योत्स्ना मोरवाळ, यवतमाळ,
अरुण सोनवणे, शिवाजीनगर नाशिक, अशोक खंडागळे लातूर, प्रदीप म्हाडसे, गाव म्हाडस, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे, संगीता ढोले, शिरपूर धुळे, किशोर सुभाष न्हावी, मुक्काम पोस्ट डांभरणी, तालुका यावल, जिल्हा जळगाव, राजेश मोळे, कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग, सूरज जाधव आणि सौ वृषाली जाधव, कळवा मुंबई, नरगिस बागवान, काजूपाडा कुर्ला मुंबई, दीपाली नागपूर, शिवानंद दुतुळे पुसद, जिल्हा यवतमाळ, राम मालपेडी, घाटकोपर मुंबई, शिवाजी शेगर नांदेड, निकिता अक्षय ताकतोडे, रिसोड जिल्हा वाशिम. लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या आणि भयान कथेत. तोपर्यंत आपली काळजी घ्या.